श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी मी इथे छोटासा पाऊच शिवत आहे. हा पाऊच तयार करण्यासाठी मी 10 बाय 10 सेंटीमीटरचं मेन कापड घेतलेलं आहे आणि 10 बाय 10 सेंटीमीटरची गोणी कट करून घेतलेली आहे आणि ती चारही बाजूनी टिपा मारून जॉईंट करून घेत आहे. अस्तरचं कापड, गोणी आणि मेन फॅब्रिक हे तिन्ही मी चारही बाजूनी जॉईंट करून घेतले आहे. हा असा पीस तयार झाल्यानंतर याला कोणत्याही एका बाजूने चेन लावून घ्यायची आहे. चेन उलटी ठेवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आणि त्याच्यावर अस्तरचा 1 इंचाचं कापड कट करून घेऊन चेनवर ठेवून टीप मारायची. टीप मारल्यानंतर चेन उलट्या बाजूला दुमडून त्याच्यावर दाब टीप मारून घ्यायची. अस्तरचं कापड पुन्हा दुमडून त्याच्यावर टीप मारायची. हे असं 1 इंचाचं अस्तरचं कापड लावल्यामुळे कपड्याचे धागे बाहेर येत नाहीत. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही चेन लावून घेत आहे. या बाजूलाही चेन उलटीच ठेवायची. चेन उलटी ठेवून त्याच्यावर टीप मारून पुन्हा 1 इंचाचे कापड लावून सुलट बाजूने दाब टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला चेन लावून झालेली आहे. चेन लावल्यानंतर रनर या पद्धतीने घालायचा. रनर घातल्यानंतर पाऊच उलटा करून घ्यायचा. दोन्ही बाजूने राहिलेली चेन कट करून दोन्ही बाजूने टीप मारायची आणि छोट्याशा कपड्याने दोन्ही बाजूने गोट मारून घ्यायचा, म्हणजे कपड्याचे धागेदोरे बाहेर येत नाहीत. हा बघा, अशा पद्धतीने आपला छोटासा पाऊच तयार झाला. असे छोटे छोटे पाऊच शिवून तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. हा पाऊच पटकन तयार होतो आणि कमी प्राईजमध्ये तयार होतो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.